महामार्ग रद्द व्हावा आणि जर कोणी जर आमच्यावर अन्याय करत असेल तसंच त्याला आम्ही गाडून टाकू आमच्या शेतात। जर ती मोजणीवाली कोण सरकारची लोक जरी आली तरी आम्ही काही गप बसणार नाही। मुश्रीफ साहेबाला अडवल्यामुळं मुश्रीफ साहेबांनी परवा पेपरला दिले। आता पालकमंत्री म्हणजे आमचे वडील ते आमचा 7-12 रिकामा होत नाही तोपर्यंत त्यांच्यावर कुणाही सरकारवर आमचा विश्वास नाही। सरकारचे जो दर काय त्या दराप्रमाणे आम्ही जमिनी त्यांच्या घ्यायला तयार आहे। शक्तीपीठ नको आहे आम्हाला, जे मोबदला आहे तो आम्हाला नको आहे। नमस्कार, मी सायली मराठे, आवाज कोल्हापूरवर आपल्या सर्वांचं स्वागत। सध्या मी आहे भुदरगडमधील गारगोटी येथे। नागपूरमधून गोव्याकडे जाणारा शक्तीपीठ महामार्ग हा गेले 2 वर्ष चर्चेत असणारा विषय आहे आणि भुदरगडमधील काही शेतकऱ्यांची शेतजमीन त्यामध्ये जात असल्यानं शेतकऱ्यांनी त्यांना ठामपणे विरोध दर्शवला आहे। यावर कित्येक आंदोलनही झाली। त्यावर कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी ठामपणे शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शवून शेतकऱ्यांचं समर्थन केलं। मात्र आज पुन्हा शेतकऱ्यांना आत्मक्लेश आंदोलन का करावं लागतंय हे आपण थेट शेतकऱ्यांकडूनच जाणून घेणार आहोत। शेतकरी आपल्या सोबत आहेत। काका, काय सांगाल, काय नाव आहे आपलं? शक्तीपीठ महामार्गाला का विरोध आहे तुमचा? माझं नाव यशवंत विष्णू मर्दानी, माजी डेप्युटी सरपंच एकोंडी। नागनाथाच्या कृपेनं आम्ही ड्रोन जात्याला पाहिलं तर ते ड्रोन म्हणजे मापायचं आहे, आम्हाला 7-12 नाही काय नाही, डायरेक्ट आमच्या मोबाईलवर 8व्या दिवशी मोबाईलवर 7-12 मागणं शक्तीपीठ। मग आमच्या गावात आम्ही मिटिंग घेतली नागनाथ मंदिरमध्ये आणि त्यानंतर आम्ही एकोंडी गावातनं सुरुवात कागल तालुक्यात केली आणि 13 गावचं शेतकरी संबंध सरपंच असतील, संजय बाबा असतील, ही अशी सगळी मोठी हे करून 1 वर्ष आम्ही त्यांच्या संग हे झटकत आलो आणि प्रत्येक आंदोलनात आम्ही आहेत आणि जर नाही थांबला तर आम्ही 12 ते 13 शेतकरी एकोंडी गावची सुरुवात झाली आहे त्याच शेतकरी आम्ही आत्मदहन करणार म्हणजे अन्न बंद करणार। आम्ही ती तारीख अजून ठरवाय नाही आणि ती तारीख ठरविल्यानंतर आम्ही शासनाला निवेदन देऊन आम्ही ती पूर्ण करणार। हा शक्तीपीठ महामार्गाचा जो प्रश्न आहे तो तुम्हाला रद्दच करायचा आहे, यासाठी तुम्ही एकोंडी मधले म्हणजे कागल तालुक्यातले शेतकरी तर उपस्थित आहेत का सध्या? कागल तालुक्यामधले पण शेतकरी तर उपस्थित आहेत का सध्या आंदोलनासाठी? आम्ही आमची 13 गावची एकोंडी गावातलीच आम्ही जवळजवळ 50 ते 60 शेतकरी आता आहे। सुरुवात आमच्या गावातनं झालेली आहे आणि ती सुरुवात म्हणजे आत्मदहन करण्यापासून आमची एकनाथ साहेबांनी सुद्धा अडविले। तिनं कोल्हापूर जिल्हा आम्हाने वगळला म्हणून सांगितलं। स्वतः आम्ही मुश्रीफ साहेब कॅबिनेट मंत्री असताना त्यांनाच ज्या ठिकाणी ती जमीन अचल काळी जातेली आणि 4 कारखान्याला ऊस जाणारी ती जमीन मुश्रीफ साहेबाला स्वतः आम्ही अडवलं। जवळजवळ 250 ते 500 शेतकरी तिथं होता। मुश्रीफ साहेबांनी परवानी मुलाखत दिली असेल, क्षीरसागर साहेब म्हणजे तुम्ही ग्रामीणमध्ये या आणि शेतकऱ्यांची व्यथा काय असेल ते ऐकून घ्या। स्वतः मुश्रीफ साहेबाला अडवल्यामुळं मुश्रीफ साहेबांनी परवा पेपरला दिले तर आम्ही होऊ देणार नाही। जरी काय मत आहे मग मुश्रीफ साहेबांना निवेदन दिलेलं आहे एकनाथ शिंदे म्हणजे फडणवीस साहेबांनी की आता काय अजून आमच्याकडे लेखी नाही, जोपर्यंत लेखी येत नाही तोपर्यंत आमचा हे लढा चालू राहणार। तर शेतकऱ्यांच्या व्यथा आपण इथं जाणून घेत आहोत। शेतकऱ्यांचा या गोष्टीला ठामपणे विरोध आहे। स्वतः पालकमंत्र्यांनीही या गोष्टीला विरोध दर्शवलेला आहे, पण तरीही शेतकऱ्यांना कुठेतरी या गोष्टीबाबत संभ्रमावस्था वाटते। त्यांना असं वाटतंय की हा शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांना फुलथापा देऊन करण्याच्याच प्रयत्नात शासन आहे, असा त्यांचं मत आहे। या विरोधात ते आता इथं आंदोलनासाठी उभे आहेत। आबिटकर साहेबांनी सुद्धा निवेदन देऊन म्हणजे निवडणुकीच्या आधी निवडणूक घ्यायच्या आधी आम्ही स्वतः इथं येऊन तिने नारळ लावलं फोडला होता, बाळूमावून स्वतः नारळ फोडला होता म्हणून सांगितलं। पुन्हा डिजिटल लावलं ते डिजिटल एका रात्रात सुद्धा काढले। त्यानंतर आम्ही आलो, आम्हाला चहा पाणी केलं, काय असू दे आम्ही मुख्यमंत्र्याबरोबर व्यथा तुमच्या कळवू। डिजिटल कशाचे लावले होते काय? उद्घाटन केले ते शक्तीपीठचे महामार्गाचं उद्घाटन केलेले होते आबिटकर साहेबांनी। त्यानंतर निवडून आता पालकमंत्री म्हणजे आमचे वडील ते कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणजे आमचे कागल तालुक्यात असू दे 12 काय तालुका असतील ते जिल्ह्याचे ते वडीलधारी माणूस आहेत। तिने आता निर्णय म्हणजे शेतकऱ्यांना आत्महत्या करायची
काय जगायचं का मरायचं त्यांनी तिने आता हे करायचं. त्यांनी ठामपणे विरोध दर्शवलेला आहे शक्तीपीठ महामार्गाला. कुणी स्वतः पालकमंत्र्यांनी शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाहीये असं त्यांनी सांगितलेलं आहे. काय याविषयी तुम्ही सांगा? आता सांगितलं जोपर्यंत आमचा 7-12 रिकामा होत नाही तोपर्यंत त्यांच्यावर कुणाही सरकारवर आमचा विश्वास नाही. शक्तीपीठ महामार्गाविरोधात आत्मक्लेश आंदोलन करताना इथं आपल्याला दिसत आहेत. प्रत्यक्ष शेतकरी आपल्या सोबत आहेत. आपण जाणून घेऊयात त्यांच्याकडून का नेमकं हे आंदोलन होतंय. स्वतः पालकमंत्र्यांनी याला ठामपणे विरोध दर्शवलेला आहे. पण तरी शेतकऱ्यांवर ही वेळ का आली आहे, काय सांगा? कारण का तुटपुंजे लोक, माझं नाव शिवाजी विठ्ठल देसाई मसवे, ग्रॅज्युएशन झालोय, शेती करतोय. आता ह्या सरकारच्या धोरणामुळेही आम्हाला शेतीत राबावं लागतंय आणि हा रस्ता जो आहे तो बिनबुडाचा आहे, बिनकामाचा आहे, काही न करण्याचा आहे. उपयोग आमच्या तरुण पिढीला अजिबात याचा उपयोग नाही. तेव्हा हो शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हावा. आणि जर कोणी जर आमच्यावर अन्याय करत असेल तसंच त्याला आम्ही गाडून टाकू आमच्या शेतात. जर ती मोजणीवाली कोण सरकारची लोकं जरी आली तरी आम्ही काही गप बसणार नाही. आम्ही शेतकरी आहे. तेव्हा तो शक्तीपीठ महामार्ग हा रद्द झालाच पाहिजे अशी आमची भूमिका आहे. किती क्षेत्र आहे तुमचं आणि किती क्षेत्र क्षेत्र फक्त माझं 10 गुंठे जमीन आहे. ती 10 गुंठे ह्याच्यात जाती. जे माझे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आम्हाला पाणी अडवा पाणी जिरवा याच्यामधून आम्हाला धरणं दिलीत. ती धरणं घेऊन आम्ही शेतात पाण्याचा प्रश्न आमचा मिटवला. त्यांचं पहिल्यांदा मी अभिनंदन करतो. आणि ती स्थिती जर हे शक्तीपीठ महामार्ग जर घालवत असेल तर त्या इथं मुख्यमंत्री जरी आले तरी त्यांना आम्ही गाडल्याशिवाय राहणार नाही. एवढंच माझं हे आहे की लोक जर आपली जमीन जर जाती द्यायला जी तयार झाली आहेत त्यांच्या जमिनी आम्ही घ्यायला तयार आहे. आता रेकनर या दराप्रमाणे सरकारचे जो दर काय त्या दराप्रमाणे आम्ही जमिनी त्यांच्या घ्यायला तयार आहे. तेव्हा तिने जमिनी जाहीरपणे सांगाव्यात आमची जमीन. या विरोधात जो मोबदला जो शक्तीपीठ महामार्गाच्या ह्याच्यात मिळतोय तो अतिशय तुटपुंज आहे असं बरोबर आहे. तो नकोच आहे. ठामपणे शेतकरी नाकारतायत आणि शक्तीपीठ महामार्ग नकोच या भूमिकेमध्ये ते आहेत. आणखी एक आहेत शेतकरी आजोबा, काय त्यांचं मत आहे आपण जाणून? आम्हाला शक्तीपीठ नको आहे. आम्हाला जे मोबदला आहे तो आम्हाला नको आहे. कोणतरी भांडगुळ उठतंय आणि शेतामध्ये ज्याची जमीन जात नाही तो शेतकरी उठतो आणि माझा शक्तीपीठ महामार्गाला पाठिंबा म्हणून सांगतोय. तर हे भांडगुळे आम्हाला चालत नाही. आम्ही सध्या जे सांगतो ह्या शक्तीपीठ रद्द झाला पाहिजे आणि आम्हाला एक दमडी त्यांच्याकडे नको. आमची जमीन आम्हाला हक्काची पाहिजे आहे. आमची माणसं आम्हाला सुरक्षित राहिली पाहिजेत. आम्हाला काळी आई जी आमची आहे ती आम्हाला सुरक्षित राखायची आहे. आम्हाला कुठलाही दारू प्यायला काय शक्तीपीठ आम्हाला काय करायचं का दारू प्यायला आमदार खासदार जाणार आहेत काय याचा काही उपयोग नाही. शक्तीपीठ महामार्ग झाला तर हे दारू प्यायला विकास होईल काही नाही. हे दारू प्यायला आमदार खासदार जातील, बाकी काय करायला जाणार नाही. समुद्र किनारा गोव्याला फिरायला शेतकरी गोव्याला जात नाही. हे हरामखोर लोक तिकडे चैनी करायसाठी जातात आणि तिकडे चैनी करून येतात आणि इथं शेतकऱ्याला दानीला देतात. तेव्हा ह्या लोकांना धडा शिकवणारच आम्ही. सध्या भुदरगडमध्ये गारगोटी येथे जुन्या तहसील कार्यालयासमोर नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांनी आत्मक्लेश आंदोलन उभारलं आणि या आंदोलनामध्ये सहभागी असणारे शेतकरी बांधव त्याचबरोबर बरेचसे नेते मंडळी आपल्या सोबत आहेत. नेमक्या काय त्यांच्या समस्या आहेत हे आपण त्यांच्याकडून जाणून घेत आहोत. दादा काय नाव आहे आपलं, काय सांगा? मी नमस्कार पहिल्यांदा आपल्या चॅनेलला आणि चॅनेलच्या माध्यमातून तमाम महाराष्ट्रातल्या शेतकरी बांधवांना. मी संदीप देसाई भुदरगड काँग्रेस तालुका उपाध्यक्ष म्हणून या ठिकाणी काम करत आहे. आमचे नेते सन्माननीय जिल्हाध्यक्ष बंटी पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शक्तीपीठ विरोधी म्हणून या ठिकाणी भूमिका मांडत असताना आम्हाला एकच सांगायचं आहे की फडणवीस साहेबांची ध्येय धोरणे अनेक असतील. त्यांनी गांधारीसारखी पट्टी बांधून जर हा विकास साधणार असतील तर तो इथल्या शेतकऱ्याला चालणार नाही. त्याचं कारण असं सांगतो, उद्या शेती संपली तर हे नेते मंडळी अन्न आयात करतील, पण आम्हाला मात्र अन्न निर्माण करावं लागेल. आणि अन्न निर्माण करण्यासाठी जो घटक आहे तो शेती. ही शेतीच जर यांनी आम्हाला भूलतापा लावून पैशाचा आमिष दाखवून जर बळकावली तर आम्हाला जगणं मुश्किल होईल. किंबहुना आम्हाला देशोधडीला लावण्यासाठीच हे सरकार या ठिकाणी काम करतं आहे काय अशी एक शंका आम्हाला या ठिकाणी निर्माण होते. शक्तीपीठाचा अट्टास का कुणाला पाहिजेत? हा शक्तीपीठ उद्योगपतींच्या सरंजामशाहीला किंवा उद्योगपतींना मोठं करण्यासाठी जर तुम्ही
हा शक्तिपीठ आमच्यावर लादत असाल तर नक्कीच आम्ही या शक्तिपीठाला या ठिकाणी विरोध करतो. कारण शेती टिकली तरच हा देश वाचेल हे सगळ्यात आम्हाला लॉजिक माहिती आहे. पण या सरकारला मात्र उद्योगपतींना मोठं करण्याच्या नादात कधी काळी आम्ही लहानपणी आमच्या शाळेमध्ये ऐकत होतो की हा कृषीप्रधान देश म्हणून जगात नावारूपाला आला पाहिजेत, अशा पद्धतीची त्या काळची नेते मंडळी वक्तव्य करत होती. पण आता मात्र यांची भूमिका बदलली. हा कृषीप्रधान देश बाजूला करून उद्योगप्रधान देश आणण्याच्या नादामध्ये हे कुठंतरी या शेतकऱ्यांच्या गळ्याभोवती आपला फास आवळत आहेत. हे आम्ही बिलकुल कपून घेणार नाही. काँग्रेस पक्ष म्हणून जशाच तसं उत्तर द्यायला आणि या सरकारच्या विरोधात दंड ठोकटायला आम्ही सदैव तयार आहोत. या शेतकऱ्यांच्या बाजूनं आम्ही सदैव राहू. प्राणांच्या अंतिक शेवटापर्यंत आणि रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत हे आंदोलन आम्ही उभं करू आणि यामध्ये यशस्वी झाल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही, एवढंच या निमित्तानं आपल्याला मी सांगतो. पण सध्या जी सुशिक्षित तरुण पिढी आहे त्यांना कुठेतरी उद्योग व्यवसायाला चालना मिळेल या महामार्गामुळे असं म्हटलं जाते. काय सांगाल? बघा, शक्तिपीठ महामार्गामुळं उद्योग व्यवसायाला जर चालना मिळाली असती, ही धुळपेक कुणाला करताय? 54 लाख नोकऱ्या तुम्ही अशाच पळवून लावल्या. अनेक फॉक्सॉनसारखे वेदांतसारखे प्रकल्प इथून घालवले. यावेळेला तुम्हाला बेरोजगार तरुणांना काम द्यायला जमलं नाही का? या माध्यमातून त्यांना नोकऱ्या मिळाल्या नसत्या का? तर अजिबात तुमच्या या भूलतापायला आम्ही बळी पडणार नाही. तुम्ही काय करा लागला, एक गाजाड शेतकऱ्यासमोर ठेवायला. नक्की आज शेती अडचणीत असली तरी या शेतीला अडचणीत आणण्यासाठी तुम्हीच दोषी आहात सरकार म्हणून. कारण शेतकऱ्यांना न परवडणारी खते, शेतकऱ्यांना न परवडणारं बियाणं तुम्हीच देताय आणि वर अशी परिस्थिती निर्माण करताय की आता परवडत नाही म्हणून शेती आम्ही तुम्हाला विकावी आणि मग तुम्ही या ठिकाणी उद्योगधंदे उभा करावे. हा तुमचा दृष्टिकोन आम्ही कदापिही खपवून घेणार नाही. तुम्ही तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी शेतकऱ्यांच्या गळ्या घोटणार असाल तर हे सुद्धा आम्ही खपवून घेणार नाही. एक शेतकरीचा मुलगा आज माझ्याही हाताला काम नाही, पण काम नाही म्हणून मी माझ्या वडिलोपार्जित जमीन आपल्याला द्यायची का? तर नक्कीच देणार नाही. माझ्या वाडवडिलांनी, माझ्या जुन्या जाणत्या माणसाने पोटाला चिमटं काढून ही जमीन राखलेली आहे. ही जमीन त्यांनी वारसासाठी म्हणजे आमच्यासाठी ठेवली. आमचं ते कर्तव्य आहे की आमच्या वारसदारांच्यासाठी ती जमीन राहावी. भला या ठिकाणी उपासमारी झाली तरी चालेल, पण कुठल्याही परिस्थितीत आमच्या वडिलोपार्जित राखलेली जमीन आम्हीही राखू आणि ती शेवटपर्यंत आमच्या वारसदारांच्या ताब्यात देण्यासाठी सक्षम भूमिका घेऊ, हे या ठिकाणी मी आपल्याला सांगतो. नक्कीच वडिलोपार्जित जमीन जी आहे ती आपल्याला वारसा हक्काने मिळत आलेली आहे आणि आमच्या पुढील वारसांसाठी ती आम्ही जतन करणार आहे अशी ठाम भूमिका आहे. आणि कोणत्याही परिस्थितीत शक्तिपीठ महामार्ग हा होऊन द्यायचा नाही, हीच भूमिका येथील शेतकऱ्यांची आहे. आपल्यासोबत कॉम्रेड सम्राट मोरे सर आहेत. तुम्ही विविध आंदोलनांमध्ये शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहत आहे आणि या शक्तिपीठ महामार्गाला स्वतः पालकमंत्र्यांनी ठामपणे विरोध दर्शवलेला आहे. असं असतानाही आता शेतकऱ्यांना आत्मक्लेश आंदोलन का करावं लागतं, काय सांगा? नक्कीच पालकमंत्र्यांनी असतील, आत्ताचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा शक्तिपीठ महामार्गाला विरोध केलेला आहे. तात्कालिक मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे यांची गारगोडी येथे सभा झाली आणि त्या सभेत जाहीर केलं की कोल्हापूर जिल्ह्यातून आज शक्तिपीठ महामार्ग रद्द करणार. परंतु शेतकऱ्यांना अशी एक शंका आहे की इथले काही समर्थकच म्हणजे पालकमंत्र्यांचे समर्थकच शक्तिपीठ व्हावा अशा पद्धतीने पालकमंत्र्यांनी निवेदन देत आहेत. सकाळी 11 वाजता निवेदन देतात आणि संध्याकाळी 4 वाजता मुख्यमंत्री जाहीर करतात की कोल्हापूरतील शेतकऱ्यांची संमती आहे. आम्हाला अशी एक शंका वाटते, हे स्क्रिप्टेड प्लॅन आहे, हे शासनाचं ठरलेलंच आहे की तुम्ही कोणतरी 1-2-4 शेतकरी उठवून बसवा आणि समर्थनाची पत्र द्यायला लावा आणि आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातनं हा संमती आहे असं मीडियाच्या माध्यमातून पसरवतो, शेतकऱ्यांच्या संभ्रमावस्था निर्माण करतो. माझी शासनाला विनंती आहे की तुम्ही ज्या पद्धतीने इंग्रजांनी फोडा आणि झोडा अशी नीती अवलंबून आपल्यावर राज्य केलं, त्याचप्रमाणे भाजप सरकारसुद्धा शेतकऱ्यांच्या दुही माजून शेतकऱ्यांना विविध काहीतरी भूलतापा देऊन नुकसान भरपाई 10 पट देतो, असं देतो तसं देतो म्हणून काहीतरी भूलतापात करून शेतकऱ्यांच्यात 2 गट पाडून शेतकऱ्यांचा संघर्ष करत आहेत. ते तुम्ही पहिल्यांदा थांबवावं. माझी सगळ्यांना विनंती आहे की आता मुख्यमंत्र्यांनी सांगितले कोल्हापूर जिल्ह्यातल्या 2 आमदारांनी त्याला संमती दिल्या. माझी अशी मुख्यमंत्र्यांना तुमच्या मार्फत विनंती आहे की कुणी निदान आता आम्हाला एक माहिती आहे उघड की राजेश क्षीरसागर यांनी शक्तिपीठ महामार्गाचं समर्थन केलेलं आहे आणि दुसरी आमदार कोण आहे, झाडीतील शुक्राचार्य कोण आहे, हे सुद्धा मुख्यमंत्र्यांनी तिथं जाहीर करावं व पूर्ण
महाराष्ट्रातून शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी आमचा लढा उभा राहील. कोल्हापूर जिल्ह्याप्रमाणेच सांगली असेल, सोलापूर असेल, परभणी असेल, लातूर असेल, नांदेड असेल, इथं सुद्धा शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात लढा चालू आहे व मुख्यमंत्री फडणवीस हे मुद्दाम सांगत आहेत किंवा खोटं सांगत आहेत की इथं शेतकऱ्यांचा पाठिंबा आहे किंवा शेतकऱ्यांचा विरोध फक्त कोल्हापूर जिल्ह्यातच आहे. आणि आम्ही हा शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही दाखवलेलं आहे की इथं आत्महत्याग्रस्त शेतकरी जर अशा पद्धतीनं जर शक्तीपीठ महामार्ग झाला तर या शेतकऱ्यांना गळफास लावून गेल्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय राहणार नाही. नक्की हातोय वारंवार शेतकऱ्यांची आंदोलनं गारगोटीमध्ये होत आहेत. त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी शेतकरी हा शक्तीपीठ महामार्ग नको अशी शेतकऱ्यांची भूमिका आहे आणि या भूमिकेला नेते मंडळीचंही मोठ्या प्रमाणात समर्थन दिसतंय. राष्ट्रीय काँग्रेस युवा अध्यक्ष राहुलदादा देसाई आपल्या सोबत आहेत. काय सांगाल, काय नेमका समस्या आहेत? स्वतः पालकमंत्र्यांनी याच्या विरोधात ठामपणे भूमिका दर्शवलेली आहे, शेतकऱ्यांचं समर्थन केलेलं आहे. त्याचबरोबर वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफ साहेबांनी या विरोधात भूमिका घेतलेली आहे. मग शेतकऱ्यांना हे काय आंदोलन करावं लागते, काय सांगा? हा प्रश्न आता तुम्हीच उपस्थित केला किंवा हा प्रश्न आम्हाला सुद्धा सगळ्यांना या ठिकाणी पोहोचलेला आहे. जर या शक्तीपीठाच्या विरोधात ही सगळी नेते मंडळी जर असतील तर मग हा शक्तीपीठ का होतोय हा एक प्रश्न या निमित्तानं पुन्हा एकदा उभा राहतोय. कारण का या शक्तीपीठाला विरोध करणाऱ्यांची जी भूमिका आहे ते या विभागातील, या तालुक्यातील किंबहुना जिल्ह्यातील सर्वसामान्य शेतकरी आहेत ज्यांचा उदरनिर्वाह त्या शेतीवरती पूर्णपणे आहे. आणि अशा लोकांची शेती या ठिकाणी पूर्णपणे बाधित होणार आहे, त्यांची शेती पूर्णपणे नष्ट होणार आहे. अशा या परिस्थितीमध्ये स्वयंस्फूर्तीने सर्व शेतकरी या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. खरं वास्तविक आपण जसं म्हणालात की ह्या संदर्भात पालकमंत्री असतील किंवा अन्य नेते मंडळींचा सुद्धा विरोध या ठिकाणी आहे असं आपल्याकडून आता मी ऐकलं. मग विरोध आहे तर आज हा रस्ता या ठिकाणी पुन्हा का होतोय हा प्रश्न आता त्यांनीच त्याचं उत्तर निश्चितपणे द्यावं. आपण जाणून घेऊयात नेमकी काय मत आहेत, काय सांगाल? पालकमंत्र्यांनी वारंवार याच्यावर ठामपणे विरोध दर्शवलेला आहे की शक्तीपीठ महामार्ग हा होऊ देणार नाही. असं असतानाही शेतकऱ्यांना इथं का आंदोलन उभं राहावं लागतंय, काय सांगाल? पालकमंत्र्यांची भूमिका त्यांनी प्रथमतः जाहीर करावी. अनेक वेळा पालकमंत्री सांगत असताना बोलतात की हा महामार्ग रद्द झाला पाहिजे, पण आज रोजी बघितलं तर एका बाजूला मुख्यमंत्र्यांनी आज त्याचं समर्थन दर्शवलंय. म्हणजे एका बाजूला पालकमंत्री आणि मुख्यमंत्री यामध्ये विश्वासार्हता नाही अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी आढळून येते. त्यामुळे माझी पालकमंत्र्यांना विनंती आहे की कोणत्याही परिस्थितीत आपण आज रोजी आपली भूमिका जाहीर करावी. आपण शेतकऱ्यासोबत आहात की सरकारसोबत आहात? सध्या भुदरगडमध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात या शक्तीपीठ महामार्गाविरोधात आत्मक्लेश आंदोलन उभारलेलं आहे आणि हे याच्यावर जर तोडगा नाही निघाला तर मंत्रालयासमोर आंदोलन उभारू असं त्यांनी हे दिलेलं आहे. आवाज कोल्हापूरसाठी भुदरगडहून सायली मराठे.